समुद्र देवा, आमच्या ज्या काही पोरावर वेळ आलेली आहे, लग्न होत नाही, तर बघा मी समुद्राच्या कडेला, ज्याचं लग्न झालं नाही त्याच्यासाठी मी समुद्राच्या कडेला येऊन समुद्र देवाला विनंती करतो की देवा आम्हाला कशी का होईना बायको भेटू दे. वापिस करतो द्या. बघा दाखवा. माणसाने प्रत्येक गोष्टीचा आनंद घेतला पाहिजे. मी तुम्हाला सांगू शकतो, तुम्ही कुठं फिरायला गेलो पाहिजे, पैसे करून काय फायदा नाही, पैसा येतो जातो, त्यामुळं आपल्या मनाला काही जे आनंद भेटतो. मी तुम्हाला सांगू शकतो मित्रांनो, तुम्हाला कुठं जायची गरज नाही. आपल्या कोकणामध्ये तुम्हाला स्वर्ग पण भेटतो आणि तुमच्या मनाला आनंद पण भेटतो. बघू शकता हे आहे वेंगुर्ल्याचा बीच, जे की इथं प्रसिद्ध 400 वर्षापूर्वीचं सागरेश्वर महादेव मंदिर आहे. मंदिरात दर्शन घ्यायचं आणि इकडं पाठीमागं यायचं आणि आपल्या जीवीचं म्हणा अगदी स्वच्छ वेंगुर्ल्या समुद्र किनाऱ्याचा आनंद घ्यायचा. आणि हे आपल्या महाराष्ट्राचा शेवटचा बॉर्डर आहे जे सिंधुदुर्ग जिल्हा, त्याच्यानंतर इकडं गोवा लागतो, गोवा लागतो. आणि हे जे आपलं सिंधुदुर्गमधील वेंगुर्ला आहे, जे की सागरेश्वर किनाराचं या इथलं नाव दिलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता. साहेब तिकडे दाखवा, तिकडे पण दाखवा, आवाज आला काय तुम्हाला? तिकडे पण दाखवा. 7-8 किलोमीटरचा हे समुद्र किनारा आहे. बघू शकता तुम्ही कोकणात आल्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वेंगुर्ला बीच आणि जायचं नाही तुम्हाला सांगू शकतो. तर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील वेंगुर्ला समुद्र किनारा आहे. या समुद्र किनाऱ्याला नाव दिलेलं आहे सागरेश्वर. हे सागरेश्वर नाव देण्याचा उद्देश आहे की समुद्राच्या किनाऱ्यावर 400 ते 500 वर्षी आहे ना साहेब, 400 ते 500 वर्षापूर्वीचं सागरेश्वर या नावाने महादेव मंदिर आहे. म्हणून या किनाऱ्याला सागरेश्वर असा किनाऱ्याचं नाव दिलं आहे. तुम्ही बघू शकता. आता हे इकडं मंदिर आहे सागरेश्वर महादेव मंदिर, आणि मंदिराच्या पाठीमागच लगेच समुद्र किनारा आहे. मंदिरात दर्शन घ्यायचं आणि इथं इकडं आलं की तुम्हाला असा भला मोठा असा समुद्र किनारा बघायला मिळतो, जे की 8 किलोमीटरचा आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता ते पाठीमागं तुम्हाला दिसेल तिथवर समुद्र किनारा आहे. हे बघा इकडं. आणि आम्ही आता गावाकडे निघालो होतो, 8 वाजलेले आहे सकाळचे. आम्ही येता 2 किलोमीटर होतो आम्ही बघायला आलो होतो. तुम्ही बघू शकता. तर हे आम्ही आता काही गर्दी नाही, संध्याकाळी खूप अशी गर्दी असते. बघा साहेब खाली जायचं का? तो बघा मित्रांनो, हा अपने महाराष्ट्र के समुद्र किनारे का वेंगुर्ले का समुद्र का बीच है. तो मैं आज इधर जाते वेळेस समुद्र बघने को आ गया था. तो समुद्र अभी बारिश का टाइम आहे म्हणून थोडा खवळलेला आहे. तुम्ही बघू शकता हो. तो बघा किती मोठ्या मोठ्या लाटा येत आहेत आणि भरतीमुळे जी मोकळी वाळू आहे ती खचलेली आहे. अरे मेरे को डर लगता है बाबा. भले 2 वर्ष लग्न नाही झालं तरी चालेल मित्रांनो, पण तुम्ही आपल्या महाराष्ट्राचा समुद्र किनारा बघितला पाहिजे. मी तुम्हाला सांगू शकतो, एकाच गोष्टीत विचार न करता आपण काहीतरी आनंद घेतला पाहिजे. ठीक आहे, यंदा नाही झालं, पुढच्या वर्षी लग्न होईल, पण तुम्हाला हे सुख बार बार बघायला मिळणार नाही. का त्याला खर्च लागतो, गावाकडून याचं म्हणलं की तिकीट लागतंय. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगू शकतो, जीवनामध्ये छोट्या छोट्या गोष्टीचा आनंद घेतला पाहिजे माणसानं. तर बघा हे वेंगुर्ल्याचा सागरेश्वर समुद्र किनारा है. बघा तुम्ही, अभी पानी बढ़ रहा है इसके अंदर, कभी जवळ आता है तो कभी लांब जाता है. तर बघा किती समुद्र किनारा हे झाला आहे. अरे अरे क्या हो गया यार, पानी तो बढ़ गया अभी.
तर बघा मित्रांनो, आता पावसाचं वातावरण आलेलं असल्यामुळे समुद्र थोडा खवळलेला आहे म्हणण्यापेक्षा लाटा जास्त उसळत आहेत. तर आता समुद्राचे किनारे टोटल आपल्या महाराष्ट्रामधले म्हणा कुठले पण आता सध्या बंद असतात का, तर खूप असं समुद्र खवळलेला असतो. त्याच्यामुळं मधात जे जिल्हा प्रशासन असेल, किनारा प्रशासन असेल, ते आपल्याला जाऊ देत नाही आणि किनारे सगळे आता बंद असतात. तर बघा आता ते तिकडे मासेमारी करणारे दिसत आहे, तुम्हाला मी दाखवतो. लई लांब आहे तो, जिकडे बघाल तिकडे लाटाच आहेत. अरे वा, तरी 7-8 किलोमीटरचा आहे समुद्र किनारा आहे, सागरेश्वर समुद्र किनारा, जे की वेंगुर्ल्यात येतो.